नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्वमेध नर्सिंग ट्युटर्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात की BSc नर्सिंग योग्य आहे की GNM योग्य आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना अबोव्ह 90 मार्क्स आहेत तरी देखील ते GNM करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा GNMसाठी त्यांचं ॲडमिशन त्यांना घ्यायचं आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आज हा खास व्हिडिओ आहे ज्यांना डाऊट आहे की आपण नेमकं BSc नर्सिंग करावं की GNM करावं. ठीक आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा खास व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपण कंपॅरेटिव्हली थोडासा स्टडी करूयात की GNM काय आहे, BSc नर्सिंग काय असतं. ठीक आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूयात, जर आपण चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला याचे नवीन अपडेट्स त्या ठिकाणी भेटत राहतील. यावर्षीची जी काही नर्सिंगची ॲडमिशन प्रोसेस आहे, या सगळ्या प्रोसेसचे BSc नर्सिंगसाठीचे मी व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून अपलोड करत आहे. मी प्रत्येक चॅनलमध्ये हे सांगतोय व्हिडिओमध्ये. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांना देखील शेअर करा, कारण त्यांना पण हे समजणं खूप गरजेचं आहे. कारण बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना नर्सिंगबद्दल इन्फॉर्मेशन नसते किंवा त्यांना कुठूनही इन्फॉर्मेशन भेटत नाही. तशा गरजू लोकांपर्यंतही पोहोचणं खूप गरजेचं आहे. तर GNM आणि BSc नर्सिंग याच्यात थोडंसं आपण डिफरन्स बघूयात. तर एलिजिबिलिटी आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूयात. एलिजिबिलिटीमध्ये BSc नर्सिंग जे आहे ते आपल्याला 10+2 असते, म्हणजेच 12वी लागते त्यासाठी, आणि सायन्स PCB ग्रुप असणं गरजेचं आहे. PCB ग्रुपसोबतच तुम्हाला जी नर्सिंग CET आहे, MH नर्सिंग CET गेल्या वर्षीपर्यंत ती MH BS नर्सिंग CET होती, परंतु यावर्षी GNM आणि ANM साठी देखील नर्सिंग CET लागू केलेली आहे. त्यामुळं MH नर्सिंग CET जी आहे ती तुम्हाला पास होणं गरजेचं आहे किंवा ती दिलेली असायला पाहिजे. त्यानंतर GNMचं बघूयात. GNMसाठी तुम्हाला जर प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर GNMसाठी 10+2 एनी फील्ड त्या ठिकाणी लागते, जसं की आर्ट, सायन्स, कॉमर्स, त्यापैकी कुठली जरी तुमची फील्ड असेल तरी पण तुम्ही GNMला ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्कोर खूपच कमी आलेला आहे नर्सिंग CETचा, ठीक आहे, किंवा BSc नर्सिंग थोडंसं प्रॉब्लेम होतोय जे नर्सिंग करण्यासाठी, किंवा त्यांना BSc नर्सिंगला ॲडमिशन भेटणार नाही असं वाटते, अशा विद्यार्थ्यांसाठी GNM करणं चांगलं आहे. ठीक आहे. तर GNM जो कोर्स आहे तो 10+2 आहे. 12वी सायन्सवरती, आर्ट्सवरती किंवा कॉमर्सवरती तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. प्रायव्हेट कॉलेजसाठी GNM आणि ANMच्या प्रायव्हेट कॉलेजसाठी यावर्षी नर्सिंग CET त्या ठिकाणी नाही आहे. जी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्या ठिकाणच्या ॲडमिशनसाठी नर्सिंग CET त्या ठिकाणी घेतलेली आहे, प्लस BSc कॉलेजेससाठी. तर त्यानंतर आपण ड्युरेशन बघूयात. कोर्सचं ड्युरेशन आहे ते, जे ANM आहे ते 2 वर्षाचं असतं. GNM जे आहे ते GNM 3 वर्षाचा कोर्स आहे. सोबतच जे BSc नर्सिंग हा डिग्री कोर्स आहे, हा किती वर्षाचा आहे? हा 4 वर्षाचा कोर्स आहे. याच्यामध्ये BSc नर्सिंगमध्ये 3 वर्षाचं तुम्हाला त्या ठिकाणी अकॅडमिक असतं आणि 6 महिन्याची त्या ठिकाणी इंटर्नशिप कंप्लीट करायची असते. तर अशा प्रकारे हे तुमचा BSc नर्सिंगचा कोर्स असतो. सोबतच आपण फी स्ट्रक्चर थोडंसं बघूयात. बऱ्याच विद्यार्थ्यांचे डाऊट्स असतात फीसबद्दल. GNMला फीस कमी असेल, BSc नर्सिंगला फीस जास्त असेल, परंतु असं काही जास्त डिफरन्स नाही आहे. GNMसाठी फीस ही साधारणतः एक 40-45 हजारापासून ते 80-90 हजारापर्यंत पण फीस त्या ठिकाणी ट्युशन फीसच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतली जाते. परंतु GNM कॉलेजेसमध्ये बाकी पण फीस बऱ्याच ठिकाणी घेतली जातात. काही ठिकाणी डोनेशन देखील प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये त्या ठिकाणी घेतलं जातं. तर अशा प्रकारे जर पकडलं तर साधारणतः 1,00,000च्या आसपास तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजचे चार्जेस त्या ठिकाणी GNMला देखील पडू शकतात. सोबतच BSc नर्सिंगचा जर विचार केला तर BSc नर्सिंगसाठी त्या ठिकाणी तुम्हाला जी फीस आहे ती फीस साधारणतः 60,000पासून ते 1,10,000 त्या ठिकाणी ट्युशन फीस असते. सोबतच 10-15 हजार रुपये तुमच्या इकडे जे काही युनिफॉर्म वगैरे असेल किंवा कॉलेजचं फर्स्ट इयरचं जे काय डेव्हलपमेंट फीस वगैरे असते किंवा एलिजिबिलिटी फीस असते त्याच्यामध्ये इन्क्लूड असते. ठीक आहे. तर तुम्ही GNMला आतापर्यंत फक्त SC आणि ST कॅन्डिडेटलाच त्या ठिकाणी स्कॉलरशिप भेटत होती, परंतु यावर्षीपासून SC ST सोबतच VJNT OBC कॅटेगरीच्या स्टुडंटला देखील स्कॉलरशिप किंवा जी स्कॉलरशिप बाकीच्या स्टुडंटला भेटते, बाकीच्या कोर्सेसला भेटते, ती स्कॉलरशिप त्या ठिकाणी GNMला देखील लागू करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. परंतु तो कधीपासून लागू होतोय, त्याचा आदेश निघतोय का आणि खरंच त्या ठिकाणी ॲप्लिकेशन प्रोसेस स्टार्ट होते का, हे मात्र बघणं गरजेचं आहे. तर BSc नर्सिंगचा जर विचार केला तर BSc नर्सिंगला जर तुम्ही राऊंड थ्रू त्या ठिकाणी गेलात, कॅप राऊंड प्रोसेस थ्रू त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन झालं BSc नर्सिंगला, मे बी तुमचं गव्हर्नमेंट कॉलेज असेल, प्रायव्हेट कॉलेज असेल. ठीक आहे. तर जरी तुमचं प्रायव्हेट कॉलेजला तुमचा राऊंड थ्रू नंबर लागला तर तुम्हाला त्या ठिकाणी, जर तुम्ही कॅटेगरीमधले स्टुडंट असाल, जसं की OBC आहे, EWS आहे, इकॉनॉमिकली विकर कॅन्डिडेट आपण त्याला म्हणतो, 10% रिझर्वेशन, EWS आहे, अशा विद्यार्थ्यांना 50% फीस भरायची असते OBC आणि EWSला. बाकीची जी फीस आहे ती VJNT जे कॅटेगरीमधले स्टुडंट आहेत किंवा SBC वगैरे आहेत, अशा स्टुडंटला त्या ठिकाणी जी ट्युशन फीस आहे ती गव्हर्नमेंटकडून स्कॉलरशिपच्या माध्यमातून भेटते. त्यांना फक्त डेव्हलपमेंट फीस, एलिजिबिलिटी फीस आणि जी काही कॉलेजची युनिफॉर्म किंवा एक्स्ट्रा चार्जेस असतील ते द्यायचे गरज असते. ते साधारणतः 10 ते 15, 20, 25 हजारापर्यंत चार्जेस असतात.
आणि बाकीची जी फीस असते 1,00,000 किंवा 80,000 जी काही ट्युशन फीस असेल ती तुम्हाला त्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून भेटते BSc नर्सिंगसाठी. आता राहिला विषय SC ST कॅन्डिडेटचा. तर SC ST जे कॅन्डिडेट आहेत अशा कॅन्डिडेटला त्या ठिकाणी जी काही ट्युशन फीस असेल ती पूर्णपणे त्या ठिकाणी गव्हर्नमेंट भरतं. डेव्हलपमेंट फीस देखील त्या ठिकाणी भरण्याची गरज नाही, ते देखील गव्हर्नमेंट फीस भरतं. सोबतच तुम्हाला फक्त त्या ठिकाणी जे काही 250-200 जे काही तुमची SNA TNA फंड वगैरे असेल किंवा जे काही तुमची 250-275च्या आसपास काहीतरी फीस असते ती फक्त भरायची असते. सोबतच तुम्हाला फर्स्ट इयरसाठी त्या ठिकाणी युनिफॉर्म चार्जेस जे कॉलेज लेवलचे असतात, युनिफॉर्म चार्जेस किंवा एक्स्ट्रा जे काही चार्जेस असतात, काही ठिकाणी लायब्ररी चार्जेस घेतात, जिम चार्जेस घेतात, ठीक आहे, ट्रान्सपोर्ट चार्जेस घेतात BSc नर्सिंगचे कॉलेजवाले. तर ठीक आहे, तर हे चार्जेस तुम्हाला फक्त फर्स्ट इयर पुरते भरायचे असतात. त्यानंतर कन्सिक्युटिव्ह सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयरसाठी तुम्हाला फक्त 275 त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन होऊन जातं SC आणि ST कॅन्डिडेटसाठी, जर तुम्ही BSc नर्सिंग डिग्री कोर्सेसला ॲडमिशन घेतलं तर. ठीक आहे, तर हे झालं तुमचं स्कॉलरशिप बद्दलचा इश्यू. त्यानंतर जे जॉब डिस्क्रिप्शन असतं ते कसं असतं. आता बऱ्याच जणांना डाऊट असतो की बऱ्याच विद्यार्थ्यांना हे देखील माहीत नसेल की GNM कोर्स मोठा आहे की BSc नर्सिंग कोर्स मोठा आहे. ठीक आहे, किंवा GNM कोर्स हा कोणत्या लेवलचा आहे. ठीक आहे, तर GNM आणि ANM हे दोन कोर्सेस हे डिप्लोमा कोर्सेस आहेत. हे डिप्लोमा आहेत आणि BSc नर्सिंग ही काय आहे, डिग्री आहे. ठीक आहे, ही डिग्री 4 वर्षाची आहे आणि बाकीचे कोर्सेस 2 आणि 3 वर्षाचे डिप्लोमा आहेत, ANM आणि GNM. ठीक आहे, तर जॉब डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला या ठिकाणी जर तुम्ही GNM केलं तर त्यानंतर तुम्ही बऱ्याच ठिकाणी जसं तुम्ही BSc नर्सिंगला काम करता हॉस्पिटलमध्ये तेच काम किंवा तेच त्या ठिकाणी GNMच्या कॅन्डिडेटला देखील असतं, फक्त फरक डिग्रीचा असतो आणि थोडा बहुत 2-4 हजारचा त्या ठिकाणी पेमेंटचा फरक असतो. ठीक आहे, तर तुम्ही OPD मध्ये, वार्डमध्ये, ICU मध्ये, ठीक आहे, ऑपरेशन थिएटरमध्ये किंवा एखाद्या दुसऱ्या GNM कॉलेजला ॲज अ टीचर म्हणून, ट्युटर म्हणून त्या ठिकाणी, नर्सिंग ट्युटर म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता. तुम्ही जर तुमचं जर GNM झाला असेल तर, आणि BSc नर्सिंग झाले असेल तर तुम्ही कुठल्याही गव्हर्नमेंट एक्झाम त्या ठिकाणी क्रॅक करू शकता, त्या एक्झाममध्ये तुम्ही अपेअर होऊ शकता. हायेस्ट क्वालिफिकेशन त्या ठिकाणी BSc नर्सिंग आहे डिग्री लेवलला, त्याची BSc नर्सिंग आहे डिग्रीचं. ठीक आहे, तर कुठली जरी एक्झाम असेल तुमची गव्हर्नमेंटची, एम्स असेल, ठीक आहे, त्यानंतर तुमचं रेल्वे असेल, ESIC असेल किंवा आपल्या गव्हर्नमेंटच्या CHO असेल किंवा DMAR, DHS या स्टेट लेवलचे एक्झाम असतील, या कुठल्याही DSSB वगैरे आहे, अशा खूप साऱ्या एक्झाम्स आहेत ज्या एक्झाममध्ये तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. डिरेक्टली तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही एखाद्या वर्षाची वगैरे एक्सपिरियन्सची गरज लागत नाही, परंतु तुम्ही GNMला जर असाल तर तुम्हाला कमीत कमी एखाद्या वर्ष क्लिनिकल एक्सपिरियन्स असणं गरजेचं असतं अशा एक्झामसाठी. त्यानंतर आता हे झालं व्हॅकन्सीज, सीट्स किती अवेलेबल आहेत. आपण जर विचार केला साधारणतः तर ANM आणि GNMसाठी प्रायव्हेटमध्ये साधारणतः 1100 कॉलेजेस त्या ठिकाणी आहेत. ठीक आहे, ANM आणि GNMचे दोघांचे मिळून 26,000च्या आसपास त्या ठिकाणी व्हॅकन्सीज किंवा सीट्स अवेलेबल आहेत ॲडमिशनसाठी, ANM आणि GNMसाठी प्रायव्हेट कॉलेजेससाठी. ठीक आहे, आणि जर गव्हर्नमेंटचे 950 ते 1,500च्या आसपास कॉलेजेस आहेत, ते जर पकडले तर साधारणतः 26,000, 27,000-28,000च्या आसपास त्या ठिकाणी ANM आणि GNMसाठी ॲडमिशन्स आहेत, सीट्स आहेत. जर BSc नर्सिंगचा विचार केला तर BSc नर्सिंगसाठी साधारणतः 8 ते 10 हजाराच्या आसपास त्या ठिकाणी आपल्याला सीट्स अवेलेबल आहेत. दरवर्षी 5-10 त्या ठिकाणी 5-10 कॉलेजेस त्या ठिकाणी ॲड होत आहेत, नवीन कॉलेजेस त्या ठिकाणी येत आहेत. तर साधारणतः गव्हर्नमेंटमध्ये जर आपण बघितलं तर गव्हर्नमेंटमध्ये BSc नर्सिंगसाठी 300 ते 350च्या आसपास त्या ठिकाणी व्हॅकन्सी आहेत. आतापर्यंत फक्त 5च कॉलेज त्या ठिकाणी BSc नर्सिंग गव्हर्नमेंटचे आपल्या महाराष्ट्रामध्ये होते 2023 पर्यंत. परंतु यावर्षीपासून 2024-25 जे अकॅडमिक इयर आहे त्यासाठी लातूरचं GMCचं जे काय कॉलेज आहे, GMC लातूर कॉलेज, ते यावर्षीपासून सुरू होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे किंवा सुरू होणार आहे. गेल्या वर्षीच होणार होतं, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्या ठिकाणी सीट्स भरलेली नाहीत, परंतु यावरती 100% त्या ठिकाणी सीट भरतील. तर साधारणतः 300 ते 350 त्या ठिकाणी टोटल गव्हर्नमेंट व्हॅकन्सीज, फक्त 350 व्हॅकन्सीज आपल्याकडे अवेलेबल आहेत गव्हर्नमेंटसाठी. बाकी प्रायव्हेटसाठी त्या ठिकाणी 8 ते 10 हजारच्या आसपास सीट्स अवेलेबल आहेत. आता दुसरा एक प्रश्न राहिला, बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की पर्सेंटाईल स्कोर आणि त्या ठिकाणी कट ऑफ वगैरे कसा लागेल किंवा BSc नर्सिंगचा कट ऑफ सांगा. ठीक आहे, पर्सेंटाईल स्कोरनुसार. तर गेल्या वर्षी जो काही त्यांनी वेबसाईटवरती कट ऑफ स्कोर त्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे तो नीटचा स्कोर असल्यासारखा केलेला आहे. वरी त्यांनी ठिकाणी हायेस्ट आणि लोएस्ट स्टेट मेरिट लिस्ट नंबर कॅन्डिडेट दिलेला आहे, परंतु खाली जे मार्क्स दिलेले आहेत ते मार्क्स नीटचे त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. परंतु गेल्या वर्षी CET झाली होती, पर्सेंटाईल स्कोर होता, त्याच्यामुळे मार्क्सचा काही संबंध नाही. त्यामुळे जर कट ऑफ जर काढायचा झाला प्रायव्हेट कॉलेजेसचा तर कट ऑफ हा खूप कमी आहे. ठीक आहे, जर BSc नर्सिंगचा विचार केला तर प्रत्येक कॉलेजचा जो कट ऑफ बघितला तर साधारणतः 8,000, 10,000, 7,000च्या आसपासच त्या ठिकाणी स्टेट मेरिट लिस्ट नंबरपर्यंत त्या ठिकाणी ॲडमिशन झालेले आहेत. त्यामुळं तुम्हाला जर समजा 40% असतील, कोणाला 55% आहेत, कोणाला 50%, ठीक आहे, तर अशा विद्यार्थ्यांना देखील म्हणजे मीन्स पर्सेंटाईल आहेत. ठीक आहे, 49 पर्सेंटाईल आहेत, 45 पर्सेंटाईल आहेत,
55% आहेत, 60% आहेत, अशा विद्यार्थ्यांना देखील त्या ठिकाणी BSc नर्सिंगला ऍडमिशन भेटू शकतं. जे विद्यार्थी कॅटेगरीमधले आहेत, रिझर्व्ह कॅटेगरीमधले आहेत, अशा विद्यार्थ्यांना तर फिक्स त्या ठिकाणी 50च्या पुढे असेल तर सगळ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ऍडमिशन भेटून जातं, कारण सीट्स तेवढे आहेत आणि जे ऍप्लिकेशन आलेले असतात रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी थ्रू कॅप प्रोसेससाठी ते खूप कमी असतात. त्यामुळं BSc नर्सिंगला ज्यांना 50च्या पुढे मार्क आहेत त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी कॉलेज भेटतात कॉलेज. फक्त तुम्ही ज्यावेळेस कॅप प्रोसेसमध्ये कॉलेजचे रेफरन्स प्रेफरन्स टाकत असतात त्यावेळेस तुम्ही व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे. जेवढे काही कॉलेजेस त्या ठिकाणी आहेत, ज्यांना खूपच मार्क्स कमी आहेत, अशा विद्यार्थ्यांनी जेवढे काही कॉलेज आहेत तेवढे कॉलेज त्या ठिकाणी टाकायचे आहेत. त्यामुळे जिथं कॉलेजला नंबर लागेल त्या ठिकाणी आपल्याला जाऊन त्या ठिकाणी कॉलेज करायचं असतं. तर हे झालं BSc नर्सिंग बद्दलचं. तर BSc नर्सिंग हा जो कोर्स आहे तो कोर्स कसा थोडासा डिग्री आहे, स्टँडर्ड लेवलचा कोर्स आहे. तुम्ही ज्यावेळेस GNM करता, GNM डिप्लोमा असतो, GNM केल्याच्या नंतर तुम्हाला पोस्ट बेसिक BSc नावाचा एक डिग्री टाईपचा कोर्स त्या ठिकाणी करायचा असतो. 2 वर्षाचा कोर्स असतो तो. ते केल्याच्या नंतर तुम्ही BSc नर्सिंगच्या लेवलला येता, ठीक आहे. आणि तुम्ही जर BSc नर्सिंग केलं तुम्ही डिरेक्टली त्या ठिकाणी ऑलरेडी तुम्ही त्या ठिकाणी काय होतात, डिग्री किंवा ग्रॅज्युएट त्या ठिकाणी होतात. त्यामुळं जर तुम्हाला स्कोर चांगला असेल, तुमचं जो कॅन्डिडेट्स आहे, तुम्ही समजा रिझर्व्ह कॅटेगरीमधले असाल, तुम्हाला स्कॉलरशिप भेटत असेल गव्हर्नमेंटकडून, तर तुम्ही शक्यतो GNM कडं जाण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली BSc नर्सिंग करण्याचा प्रयत्न करा. जरीही तुम्हाला त्या ठिकाणी गव्हर्नमेंटमधून GNM मध्ये ऍडमिशन भेटत असेल तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी GNM करण्याचा प्रयत्न करू नका, BSc नर्सिंगकडे जाण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही प्रायव्हेटमधून BSc नर्सिंग केलं तरीही काही फरक पडत नाही. फक्त आपल्याकडं 1-2 ठिकाणीच त्या ठिकाणी गव्हर्नमेंटमधून पासआउट झालेल्या लोकांना, जसं की DHS आहे फक्त, ठीक आहे. फक्त DHS मध्ये त्या ठिकाणी 50% जागा गव्हर्नमेंट पासआउट लोकांना असतात आणि 50% प्रायव्हेट मधल्या लोकांसाठी राखीव जागा असतात. तो पण जो रूल आहे तो खूप जाचक रूल आहे. तो येणाऱ्या काही दिवसामध्ये तोही रूल बंद होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही पासआउट होईपर्यंत तो रूल पूर्णपणे बंद होईल. त्यामुळे असा काही फरक पडणार नाही की तुम्ही GNMच्या आहात, गव्हर्नमेंट थ्रू पासआउट आहेत का इकडं प्रायव्हेट थ्रू पासआउट आहेत, ठीक आहे. त्यामुळे शक्यतो काय करा, जर स्कॉलरशिप भेटत असेल, चार्जेस ऍडजस्ट होत असतील, तुम्ही BSc नर्सिंगला प्रेफरन्स देण्याचा प्रयत्न करा. GNMला तुम्ही गव्हर्नमेंटला जर झाला तर तुम्ही प्रयत्न करा, असं सांगत नाही की नका करू. जर झाला GNMला तर प्रयत्न करा, परंतु BSc नर्सिंगला होत असेल काम तुमचं तर तुम्ही बिनधास्तपणे BSc नर्सिंग त्या ठिकाणी सिलेक्ट करा, BSc नर्सिंग चूज करा आणि पुढे त्या ठिकाणी तुम्ही तुमचं करिअर त्या ठिकाणी डेव्हलप करा. जर तुम्हाला याच्याबद्दल काही डाऊट असतील GNM आणि BSc नर्सिंगच्या याच्याबद्दलचा, तर तुम्ही बिनधास्तपणे कमेंटमध्ये खाली त्या ठिकाणी सांगू शकता. तुमच्या कमेंटचा जो रिप्लाय आहे तो तुम्हाला तात्काळ लवकरात लवकर मी देण्याचा प्रयत्न करेल. बऱ्याच विद्यार्थी या ठिकाणी कॅन्डिडेट्स चॅनलच्या माध्यमातून माझ्याशी जोडलेले आहेत. गेल्या वर्षी देखील बरेच सारे विद्यार्थी जे होते माझ्या पहिल्या व्हिडिओपासून शेवटपर्यंत त्यांचं ऍडमिशन होईपर्यंत ते विद्यार्थी माझ्या कंटिन्युअसली चॅटिंगमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये येत होते आणि बरेच त्यांचे डाऊट्स त्या ठिकाणी प्रत्येक क्षणोक्षणी त्या ठिकाणी ते कमेंट्स त्या ठिकाणी करून त्या ठिकाणी त्यांचे डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत होते. मीही माझ्यापर्यंत जेवढं होईल तेवढं त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हीही देखील तुमच्यासाठी मी यावर्षी देखील तेच प्रणाली त्या ठिकाणी राबवतो आहे. जर तुमचे डाऊट असतील तुम्ही त्या ठिकाणी डाऊट चॅनलच्या माध्यमातून खाली कमेंट करा, मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा पहिल्यांदा, ठीक आहे. सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे तुमच्यासाठी देखील. तर किंवा मित्रांना पण पाठवा जेणेकरून त्यांनाही याच्याबद्दलचं थोडंसं इन्फॉर्मेशन भेटून जाईल. आणि जे तुम्ही बाकी लोकांना विचारताय की हा कोर्स कसा आहे, तो कोर्स कसा आहे, मग चुकून व्यवस्थित गायडन्स नाही भेटल्यामुळं एखाद्या भलत्याच कुठल्या तरी ह्याच्यासाठी तुम्ही ऍडमिशन घेता फील्डमध्ये आणि नंतर लॉस होऊन जातो, ठीक आहे. त्यामुळं जे प्रॉपर गायडन्ससाठी नर्सिंगबद्दल तरी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.